नमस्कार मित्रांनो, वेळोवेळी आपण बरेच व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याच्यापैकीच हा एक व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. हे पाहू शकता, चन्नाचं झाड किती फूट उंचीचं आहे आणि ह्या झाडाचा चमत्कारी रूप आपण जाणून घेणार आहोत. ह्या मालकाला मालामाल केलेला आहे. या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दरवर्षी या ठिकाणी चन्नाचं झाड येत असतं आणि त्या चन्नाचं झाडापासून लाखो रुपये तो शेतकरी कमवत आहे. मग ह्या झाडामध्ये एवढा गाभा किती असेल पहा, झाडाची साईज पहा, झाडाची रुंदी पहा. मित्रांनो, ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, हे झाड इतकं उंच आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण झाड पहा. या झाडाचा सुगंध इतका येतो आणि ते तुम्ही जे म्हणताय रक्तचंदन रक्तचंदन, तुम्ही पुष्पामध्ये जे पाहिलं असेल त्या प्रकारचा हा झाडाचा सेम तसा फॉर्मॅट आहे. हे झाड पाहून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये वाटत असेल, प्रत्येक शेतकरी असेल, प्रत्येक त्या ठिकाणचा माणूस असेल, प्रत्येकाला वाटत असेल की आपल्या बी शेतामध्ये असं झाड असायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता, इथे एक होल मारलेला आहे. रक्तचंदनाचं झाड त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आलेलं आहे. या प्रकारे ह्या शेतकऱ्याचं मोलाचं योगदान त्या ठिकाणी मिळत असतं. त्या ठिकाणी शेतकरी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी 4-5 झाडे आलेले आहेत. या लिंबाच्या झाडामध्ये एक झाड आहे, हे एक झाड आहे. दरवर्षी या ठिकाणी झाडे येत राहतात आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो शेतकरी आपल्या बांधावर आलेल्या झाडांचं संगोपन करून त्या ठिकाणी मोठमोठे झाडं विकले जातात. परंतु आपल्या शेतामध्ये ही अशीच झाडे बांधावर ठेवावी का, त्याच्यापासून आपला फायदा होतो, परंतु काही ठिकाणी चोऱ्या होतात, चोरच घेऊन जातात. अशा प्रकारचं देखील निदर्शनास आलेलं आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झाड आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, झाडाची साईज आणि झाडाची उंची कमीत कमी 50 ते 55 फूट आहे. 50 फुटाच्या आसपास ही उंची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे झाड वाढलेलं आहे. झाड तुम्ही पाहू शकता, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून नदीकाठी हे चन्नाचं झाड दिसत आहे. मी तुम्हाला नदी पण दाखवतो की नदीच्या बाजूला रक्तचंदनाचं झाड उभं राहिलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामधलं हे झाड आणि त्याचं बूड, इतकं मोठं हे झाड विस्तारित झालेलं आहे. कमीत कमी या शेतकऱ्याला या झाडाची किंमत काय मिळेल, तुम्हाला काय वाटतं? तर शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे ह्या झाडाची किंमत कमीत कमी 5 लाख रुपयाच्या आसपास आहे असं त्यांना सांगितलेलं आहे. आपण पाहू शकतात, दरवर्षी 5 लाख रुपये हा शेतकरी ह्या झाडापासून कमवतो. मग आपल्याला काय हरकत आहे, अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला असेल. हे रक्तचंदनाचं झाड तुम्हाला जंगलामध्येच आढळत असेल, परंतु या ठिकाणी देखील हे रक्तचंदनाचं झाड तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झाड मोठं झालेलं आहे. ह्याच्यापासून नक्कीच या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सुख समाधान येणार आहे. परंतु जर हे चोरांनी ठेवलं, चोरांपासून सांभाळावं लागतं, चोरांपासून त्या गोष्टीला त्या ठिकाणी हे करावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते झाड नंतर होतं आणि त्याचं फळीत आपल्याला मिळतं. अशा प्रकारचं दिसत आहे. तुमच्या शेतामध्ये असेच झाड आहे का, आणि तुमच्या शेतामध्ये झाड आल्यानंतर तुम्ही त्याला कसे सांभाळता, मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.